विवाह जमताना येणारे अडथळे दूर करण्यासाठीचे उपाय पितृपंधरवडा किंवा पितृपक्षामध्ये करता येतील का, असा प्रश्न आत्ताच एका विवाह इच्छुक तरुणीने मला विचारला आहे, ज्याला मी आधीच मार्गदर्शन केलेले आहे. तिने विचारलं होतं की रुक्मिणी स्वयंवर आधीच सुरू केलेलं आहे, सुरू केलं तर सुरू ठेवायचं, त्याच्यामध्ये काही नवीन काही करण्याचा प्रश्न येत नाही. आता म्हणजे तो उपाय सुरू ठेवायला काही हरकत नाही. 21 सप्टेंबरला यावर्षी चतुर्थी येत आहे. या दिवशी जर का श्राद्ध येत असेल तर आधी श्राद्ध करायचं आहे तुमच्या वडिलांनी आईनी. श्राद्ध पेंडिंग ठेवून 21 सप्टेंबरच्या संकष्टी चतुर्थीला अथर्वशीर्ष अभिषेक करायचा नाही, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे त्या दिवशी श्राद्ध टाळायचं नाही, हा सगळ्यात मोठा नियम लक्षात ठेवायचा. पितरांचे आशीर्वाद मिळाले की विवाह सहजपणे पार पडतो, अशी अनेक उदाहरणं मी पाहिलेली आहेत. त्यामुळे श्राद्ध टाळायचं नाही, श्राद्धाचा लोप करायचा नाही. आपले उपाय करत असताना उपाय येत आहेत म्हणून श्राद्ध करायचं नाही.